हरि ओम. अध्यात्म रामायण बालकांड सर्ग 5. प्रवचन क्रमांक 18. अहल्या भाग 1. शृणु रामपुरावृत्तं गौतमो लोकविश्रुतः सर्वधर्मभूतां श्रेष्ठस्तपसा राधनयन हरिं. रामा, तू विचारत असलेल्या या आश्रमाचा ऐतिहासिक वृत्तांत ऐक. फार पूर्वी येथे सर्व धर्मातील लोकांना प्रिय, आदरणीय, जगात सुप्रसिद्ध असलेले, सर्वात श्रेष्ठ असलेले गौतम मुनी भगवंत श्रींची तपश्चर्या करत राहत होते. तस्मै ब्रह्मा ददौ कन्यामहल्यां लोकसुंदरीं ब्रह्मचर्येण संतुष्ट शुश्रूषण परायणां. त्यांच्या ब्रह्मचर्यावर संतुष्ट होऊन ब्रह्मदेवाने त्यांना सेवा करण्यात तत्पर असलेली जगतसुंदरी अशी त्यांची कन्या अहल्या दिली. तिच्यासह गौतम मुनी तेथे सुखाने राहू लागले. ब्रह्मचर्य याचा अर्थ ब्रह्माला अपेक्षित असे आचरण करणे. याचा अविवाहित राहणे असा चुकीचा अर्थ घेतला जातो. यामुळे आपले ऋषीमुनी विवाहित होते, त्यांना अपत्य होती, ते शेतीवाडी व्यापार करत असत असे वाचनात आल्यावर काही जणांना आश्चर्य वाटते. ऋषीमुनी असले तरी त्यांना देह जगण्यासाठी सर्व काही सामान्य जनांप्रमाणेच करावे लागते. सुदृढ जगणे झाले तरच तपश्चर्या होऊ शकते. सृष्टीचा नियम सुरू ठेवावा लागतो. हे सर्व संसार थाटून उपलब्ध होते. यामुळे ऋषीमुनी संसारी होते याचे आश्चर्य वाटून घेऊ नये. आश्चर्य वाटून घ्यायचेच असेल तर यथासांग संसार करूनही तपश्चर्या, योग साधना, ध्यान, समाधी इत्यादी सर्व साध्य करता येते याचे आश्चर्य वाटून ते अथपासून इतिपर्यंत एखाद्या साक्षात्कारित अधिकारी व्यक्तीकडून हे सर्व जाणून घ्यावे. नुसते जाणून घेऊन समाधानी न होता त्याप्रमाणे स्वतः आचरण करायला सुरुवात करावी. यासाठी इतरांना उद्युक्त करावे. प्रत्येकाने मुक्तीची यात्रा आरंभ करावी. गौतम ऋषींच्या तपश्चर्येवर संतुष्ट होऊन ब्रह्मदेवाने त्यांना त्यांची अहल्या नावाची रूपवती सुंदर कन्या दिली. गौतम ऋषींची सेवा करण्यासाठी कोणी घरचे पाहिजे असे ब्रह्मदेवांचे मत झाले. यामुळे त्यांनी त्यांचा संसार स्वतःच्याच कन्येबरोबर थाटून दिला. आता ब्रह्मदेव असा कोणी सजीव उपलब्ध नसताना, ब्रह्मा हे एक उत्पत्ती म्हणून भगवंत श्रींचे कार्य असताना ब्रह्मदेवाचा संसार, पत्नी, अहल्या, कन्या इत्यादी आले कुठून असा प्रश्न मनामध्ये येणे स्वाभाविक आहे. याचा अर्थ इतकाच समजून घ्यावा लागतो की तपश्चर्याने ब्रह्मपद प्राप्त झालेल्या एखाद्या ऋषीमुनीची कन्या अहल्या हिच्याशी गौतम ऋषींचा विवाह झाला. देवलोक म्हणजे श्रीमंत, वैभवसंपन्न, धनाढ्य लोक जेथे राहतात तो समाज. गरजेपेक्षा आणि लायकीपेक्षा जास्त धन सहजच उपलब्ध झाले की अशा श्रीमंतीला कामविकाराचा हा शाप आहे. इंद्र म्हणजे देवलोकांचा पुढारी. इंद्र वैभवसंपन्न, त्यात पुढारीपणाची सत्ता हाती असलेला. अशाला कामविकाराने वेढले नाही तरच नवल. यामुळे कामविकाराने वखवलेली त्याची नजर रूपसुंदरी अशा अहल्येवर गेली. तिचा देहोपभोग घ्यायच्या संधीची तो वाट पाहू लागला. कदाचिन मुनिवेषेण गौतमे निर्गते गृहात दर्शयित्वात् निर्गत्वरितं मुनिरप्यगात. एकदा श्रेष्ठ गौतम ऋषी आश्रमामधून बाहेर गेलेले असताना इंद्र गौतम ऋषींचा वेश धारण करून आश्रमात आला आणि त्याने तिला भ्रष्ट केले. तेथून तो निघत असतानाच गौतम ऋषी तेथे आले. आपल्यासारखाच वेश धारण केलेल्याला पाहून गौतम ऋषींना फार क्रोध आला. त्याने त्याला विचारले, तू कोण आहेस? दुष्टा, खरे काय ते सांग, नाहीतर तुला शाप देऊन मी नष्ट करेन. त्यावर घाबरून त्याने सांगितले की मी कामांध झालेला देवांचा राजा इंद्र आहे. वाईट हेतूने मी अति लाजिरवाणे कृत्य केले. मला वाचवा, दया करा. गुन्हेगारांचा हा स्वभाव आहे. गुन्हा करायची संधी आली
की ते त्याकडे आपोआप आकृष्ट होतात. त्यांना कशाचेही भान राहत नाही. एकच गोष्ट समोर दिसते की ही संधी मुळीच सोडायची नाही. तिचा जास्तीत जास्त फायदा घ्यायचा आणि आपले उद्दिष्ट साध्य करायचे. अशावेळी त्यांना विवेक, संयम, तारतम्य राहत नाही. कोणत्याही थराला जाऊन ते समोर आलेली संधी सोडत नाहीत. अशा प्रकारे गुन्हा करून झाला की ते भानावर येतात आणि येथे 2 प्रकारचे गुन्हेगार पाहायला मिळतात. एक, पहिला प्रकार म्हणजे त्यांनी केलेल्या दुष्कृत्याची जाणीव होते आणि ते घाबरतात. मग ते समोर असलेल्याची पाया पडून परत परत माफी मागतात, गयावया करू लागतात, देवाची किंवा आणखी कोणाची शपथ घेतात आणि पुन्हा कधीही असे घडणार नाही याची पुन्हा पुन्हा ग्वाही देऊ लागतात. यावेळी एकदा माफ करा अशी आर्जव करतात. बहुतेक करून असे सुधारतात. 2. दुसरा प्रकार म्हणजे त्यांनी केलेल्या गुन्ह्याची त्यांना चांगली जाण असते. हे पक्के निर्ढावलेले असतात. गुन्हा करूनही ते बेपर्वा असतात. कोणी चोप दिला तर मुकाट्याने सहन करतात. जी शिक्षा होईल ती भोगतात आणि शिक्षा संपली की पुन्हा गुन्हा करायला दुप्पट जोमात सुरुवात करतात. वर्तमानपत्रामध्ये वाचलेले मला आठवते. एक बलात्काराची शिक्षा भोगणारा कैदी शिक्षा भोगून तुरुंगाच्या बाहेर आला आणि त्याने पहिल्याच दिवशी संधी साधून त्याच बाईवर पुन्हा बलात्कार केला. असे गुन्हेगार पूर्ण निर्ढावलेले असतात. इंद्राचे बोलणे ऐकून गौतम ऋषींना एकूण परिस्थितीचा अंदाज आला आणि अगोदरच क्रोधाने संतापलेल्या गौतम ऋषींचे डोळे लाल झाले. त्याने त्या भरात इंद्राला शाप दिला, अरे योनी लंपटा, तुझ्या देहाला सहस्र भोके पडतील. कामवासनेचे व्यसन असलेल्यांना अनेक विचित्र आणि भयावह देहपीडा देणारे क्लेशकारक असे रोग जडतात. या देहत्रासाला कंटाळून अशाने वेळीच आपले वर्तन सुधारले तर औषधोपचार करून ते यामधून बाहेर होतात. परंतु तसे न करणारे देहाच्या अंतापर्यंत पीडा सोसतात. इंद्राला शाप देऊन गौतम ऋषींनी लगेचच त्यांच्या आश्रमात प्रवेश केला. आश्रमात प्रवेश केल्यावर समोर पाहतात तर दृष्टाहल्यां वेपमानां प्रांजलिं गौतमो ब्रवीत, दुष्टे त्वं तिष्ठ दुर्वृत्ते शिलायामाश्रते मम. बाहेर झालेला गौतम ऋषींचा आणि इंद्राचा संवाद ऐकून अहल्येला नक्की काय झाले याचा अंदाज आला. गौतम ऋषी बाहेर गेल्यावर लगेचच परत आलेले पाहून अवेळी केलेली मागणी ऐकून खरे पाहता तिला आश्चर्य वाटायला पाहिजे होते, शंका यायला पाहिजे होती. पतीला असे विचारणे त्याकोळी शोभायमान नव्हते. तसेच पतीकडे वर मान करून पाहणेसुद्धा शोभायमान होत नव्हते. हे त्या काळी असे. यामुळे असेल कदाचित, परंतु ती फसली हे सत्य होते आणि जे घडायला नको होते ते आता घडून गेले होते. आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याशिवाय आता तिच्याकडे अन्य पर्याय नव्हता. यात इंद्राचा मोठा अक्षम्य अपराध होता. जास्त करून त्याचाच दोष होता. परंतु थोडा का होईना अहल्याचाही अवधान न बाळगल्यामुळे थोडा दोष होताच. इंद्र गौतम ऋषींच्या वेशात दिवसा आलेला होता आणि दिवसा शोभायमान नसणारी कृती करू इच्छित होता. अहल्येला वेळेचे भान असायला हवे होते. याचप्रमाणे त्या प्रसंगी असली आणि नकली पती ओळखणे हे पत्नीला फारसे अवघड नव्हते. आता आपले काय होणार? पती तर क्रोधाग्नीने पेटला आहे. या अशा भीतीने, काळजीने तिची मती कुंठित झाली. तिचे सर्वांग थरथरा चळचळा कापू लागले. आलिया भोगासे सादर व्हायला ती हात जोडून उभी राहिली. ती यापेक्षा अन्य काही करूही शकत नव्हती. जीवनात प्रसंगी व्यवधानाला फार महत्त्व आहे. आपणही अनेक वेळा अनुभव घेतो की आपण तारतम्य न बाळगता तत्क्षणी कृती करायला उद्युक्त होतो. आपल्याला चांगले माहीत असते की कोणतीही कृती करायच्या आधी 10 अंक मोजावेत आणि मग कृती करावी. परंतु भान राहत नाही आणि हातून करू नये अशी कृती घडते. नंतर पस्तावायला होते, परंतु ती वेळ निघून गेलेली असते.
गेलेला क्षण, उच्चारलेला शब्द आणि केलेली कृती कधीही माघारी येत नाही. म्हणून क्षण, उक्ती, कृती याचा फार जपून वापर करावा लागतो. गौतम ऋषी अहल्येला काय म्हणाले ते आपण पुढील प्रवचनात पाहू. हरिओम.